तुकाराम महाराज की जय। सब साधू सज्जन की। अत्यंत दुःखद अंतःकरणाने या एका सहकार्याला निरोप देताना या तरुण पिढीतील सर्व आमच्या भक्तांना आणि तरुणांना या ठिकाणी अत्यंतिक असा धक्का की तरुण आपल्यातून जातो। वयस्कर माणसांना इथे हे दुःख अंतःकरणाला भेटणार असतं। पण नियतीचा हा खेळ आहे, त्यामुळे त्यावर चिंतन न करता आज महाएकादशीचं पर्व आहे आणि ही आषाढी एकादशी महाएकादशी देवशैनी एकादशी आणि या निमित्तानं हे दोनही संधी परमार्थ माणसाच्या बुद्धीला या श्री क्षेत्र कापडवाडी गावामध्ये मिळाले। एकतर या दुःखाचं निराकरण करण्यासाठी ठेवलेला हा विजय, त्यात हे एकादशीचं पर्व। आजच्या प्रवचनासाठी चिंतनाचा विषय जो निवडलाय तो की परमार्थ कशासाठी करायचा। हे बुक्का लावणं, गण लावणं, टिळा लावणं, टोपी घालणं, माळ घालणं, भस्म लावणं, या सगळ्या ज्या परमार्थाच्या गोष्टी आहेत ना, उपवास करणं, पायवारीला जाणं, प्रदक्षिणा घालणं, या परमार्थाच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण का कराव्यात, देवाची पूजा का करावी, लग्न आपण जमवावं, खर्च आपण करावा, नवरी आपण घरात घ्यावी आणि देवाचं मंगलाष्टक का म्हणावं, या सगळ्याचं उत्तर शोधता आलं पाहिजे। माणूस आपला जावा, 10व्याला पूजा देवाची का करावी, पोरगा आपल्या घरात जन्माला यावं आणि देवाचं भजन का करावं, याचं थोडं चिंतन संत परंपरेमध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करूया। म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील सर्वांना ज्ञात असणारा पण परमार्थाच्या दिशेने माणसाची बुद्धी घेऊन जाणारा अभंग। महाराज 4 चरणाच्या एका अभंगामध्ये म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, करावया पर भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे डोळे भरोनी राहो। आता हे अभंग आणि आजची एकादश यातून आपल्याला काहीतरी जीवनाचा मार्ग साध्य करता येईल का, याचं चिंतन माझ्या बुद्धीतून, अपुऱ्या बुद्धीतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। भगवंताची कृपा आहे, रात्री 3 वाजता मी पंढरपूरमध्ये होतो आणि सकाळी 8 वाजता कापडवाडीमध्ये आहे। हा सगळा भगवंताच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा परिणाम असतो, विश्वास असतो। जेव्हा या दुसंगे परिवारांनी फोन केला की अशी घटना आहे, दाबायला यावं लागेल, आमचा तुमच्यावर भरोसा आहे। मी सांगितलं माझा पांडुरंगावर भरोसा आहे, मी जाणार आहे दिंडीला, माझ्या संघ 400-500 लोक दिंडीला,
पण आम्ही आपल्या नियमाप्रमाणे रात्री निघतो, सकाळपर्यंत येतो. मग शंका उपस्थित केली, नाही येणं झालं तर मग जर काय आता या गोष्टी आमच्या हातात नाही, पण आमचं खात्री आहे की आम्ही हजर करू. त्यात आज सकाळी 10 मिनिटं पावसाने आपल्याला लेट केलं, मग ते हळूहळू रंग जमत गेला. या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याकडे नाही. आत्ता काय होणार आहे हे आपल्या हातात नाही. हा सगळा भगवंताच्या लीलेचा परिणाम आहे. पण भौतिक जगात रममान झालेल्या माणसाला असं वाटतं की मी बरोबर करतो, मी निसर्गावर मात करील, मी बरोबर याच्यावर सोल्युशन काढील, याच्यावर दुसरं काहीतरी उत्तर काढील. आता करता 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 माणूस थकला, पण परिणाम काही जाणवला नाही. म्हणून या अभंगाचं पहिलं चरण, क्षणोक्षणी हाच करावा विचार. कुठे असा घरात, संसारात, जगात, समाजात, व्यवहारात, व्यापारात, व्यवसायात, शेतीत, वाडीत, कुठे असा विचार करा. एकच विचार करा, काय हा भवसागर पार करून जायचं आपल्याला. हा पार करण्याचे पाऊल, हे आपले जे पाऊल पडतं ते प्रत्येक पाऊल मोजलं जातं. जसं आपण म्हणतो अभंगात, पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीची वाट काय कोणत्या स्कीम मध्ये आहे का हो? बा या पंढरीच्या वाटाने 1 किलोमीटर चालल्याला तुमच्या खात्यात 500 रुपये बॅलन्स जमा होईल. हा, तुमच्या खात्यात पुण्य जमा होईल. पण पुण्याकडे आमचं लक्ष थोडं कमी झालंय. सध्या पैशाकडे लक्ष जास्त लागतं आमचं. कोणी म्हणलं का तुझ्या खात्यात टाकी दो, आपण लगेच कंटाव करतो. कोणी जर महाराजांनी सांगितलं की तुम्ही भजन करा, तुमच्या खात्यात पैसे पुण्य जमा होईल, ते पुण्य तुम्ही गेल्यावर पुढे सांगता हे आता ताजं बोला ना, ताजं. ताज्याच्या नादी लागून आपल्याकडे एक म्हण आहे, यादाला सोकले मधलीला मोकले. तसे आम्ही जीवनामध्ये पैशाच्या नादी लागून परमार्थाला मोकण्याचा मार्ग धरलाय. ही फार मोठी शोकांतिका या समाजामध्ये आपल्याकडे आहे. आणि म्हणून आता आपल्याला या प्रवचनामध्ये एक चिंतन समजलेलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो की हा भवसागर तरुण देण्यासाठी, तरुण जायचंय आपल्याला, तुम्हाला जायचंय, मला जायचंय, सगळ्यांना देवाने सांगितलंय ही स्पर्धा आहे, ही परीक्षा आहे, हे तुमचं जीवन परीक्षा प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही जसे सोडवाल तसे तसे मार्क तुम्हाला दिले जातील. आणि ज्यावेळेस तुमची लायकी होईल त्यावेळेस तुम्हाला या भवसागरातून पार केलं जाईल, मुक्त केलं जाईल. या दृष्टीने हे चिंतन थोडस आम्हाला समजेल तसं सांगतो. पैसे जर आपण गोळा केले, 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 20,00,000, कोटी, 20 कोटी, 50 कोटी, 500 कोटी, 5,000 कोटी, जेवढे जास्त पैसे गोळा करू तेवढा भवसागर सोपा का अवघड याचं उत्तर थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा. पैसा ही परमार्थातली बाधा आहे. परमार्थाचा तो व्यवहार नाही. ज्याने पैसा कमवला त्याला परमेश्वराच्या मार्गाने एकही प्रगती करता आली नाही. ज्याने परमेश्वराचा मार्ग धरला त्याची पैशात प्रगती होत नाही. आता आपण थोडे हायब्रिड मध्ये आहेत ना, हायब्रिड. आता IT इंजिनियर सुद्धा हायब्रिड असतो. घरून काय करतो, कंपनीत जाऊन काय करतो. त्याला म्हणलं तुझं काम कसं चाललंय, तो हायब्रिड काम चाललंय. हायब्रिड म्हणजे 4 दिवस घरी, 4 दिवस कंपनी. हायब्रिड सगळीकडे झाले. ज्वारी हायब्रिड, बाजरी हायब्रिड. आता आम्ही हायब्रिड झालो हळूहळू. तसे आमचे परमार्थ आणि पैसा याच्यात आम्ही हायब्रिड झालो. आम्हाला दोन्हीची प्राप्ती करण्यासाठी असा मार्ग शोधण्याची आमच्या बुद्धीला एक नवीन पद्धत आली की पैसाही कमी परमार्थ करून दाखवली. आता या संतांनी सांगितलं की भाऊ हे असं नसतं, असा रस्ताच नाही. आम्ही काढाय आता नवीन एक्सप्रेस काढाय म्हणले, पैसा आहे कमी तुम्ही परमार्थ करतो. असं कसं घडवलं?
मग हा सगळा घोटाळा आम्हाला समजला पाहिजे. म्हणून एकादशीच्या दिवशी याचं सत्य डोक्यात घ्या. हा भवसागर पार करण्यासाठी पैशाने पार करता येत नाही. म्हणजे पैसा ठेवला, गोळा करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा पार झाला असं नाही. समजा एखाद्याकडं सुदैवाने पिढ्यानपिढ्याचं गोळा केलेलं त्याच्या वाट्याला आलं, तर त्यांनी त्याला 5,000 कोटी मिळाले, पण त्याच्या कष्टाचे नव्हते, पण पिढ्यानपिढ्याचे आले. मग त्यालाही मी परमार्थामध्ये काही नियम लावलेले आहेत की त्याचा वापर करताना तो कसा करावा याच्यावर तुमचा परमार्थ ठरतो. असं नाही की पैसा असला म्हणजे ते म्हणताच असतो, असं नाही. कित्येक लोकांकडे अब्जाधीश आहेत पण ते प्रामाणिक आहेत, आणि कित्येकाकडे छटाके पण ते लबाडे. हे दोन शब्दामध्ये, या दोन शब्दातला भेद परमार्थाचा रस्ता दाखवतो. हा भवसागर पार करायचा म्हणजे काय? म्हणजे असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की दहाव्याला समाज जमतो. या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनाशी कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या कारणाने क्षणिक, नैमित्तिक, वर्षापुरता, 5 वर्षापुरता, 10 वर्षापुरता किंवा आयुष्यभर संबंध आलेला असतो. मग संबंध आला की व्यवहार घडतो. व्यवहार म्हणजे फक्त 2 रुपये तुम्ही मला दिले, मी तुम्हाला दिले, यालाच व्यवहार म्हणत नाही. तुमचं दर्शन मला झालं, माझं दर्शन तुम्हाला झालं, मी तुम्हाला जय हरी म्हटलं, तुम्ही मला जय हरी म्हटले, हा सुद्धा काय झाला? व्यवहार झाला. आपण एखाद्याच्या घरात पोरगी दिली, हा काय झाला? व्यवहार झाला. आपण एखाद्याकडे जेवण केलं, हा काय झाला? व्यवहार झाला. म्हणून तर आपल्याकडं हे नवीन पिढी काय म्हणजे त्यांचे आमचे रोटी बेटीचे व्यवहार होत नाही. व्यवहार बरं का, शब्द नीट ऐकून घ्या. लग्न हा व्यवहार आहे. कोणत्याही शास्त्रात पुस्तकच का, लग्न हा व्यवहार आहे. व्यवहार म्हणजे काय की तुला जर ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा असेल तर हा व्यवहार कर. जर तुला करायचा नसेल तर व्यवहार करू नको. मग एखादा ब्रह्मचारी आहे आणि त्याला लग्न करायचं नाहीये आणि मग लोक म्हणतात या जोड्या वरून ठरतात, हा तर म्हणतो मला लग्नच करायचं नाही. मग त्याच्यामुळं वरून ठरलेल्या त्याच्या जोडीला अन्याय होणार नाही का? मग तिचं लग्न जमणार नाही, कारण याचं नाही जमत, तिचं काय जमन, कारण तिचं वरून ठरलेलं आहे. मग तिलाही ब्रह्मचारी लावावं लागेल का? तर हे थोडं चिंतन समजून घ्या. हे चिंतन असं आहे की तुम्ही ज्याच्याशी लग्न ठरवलं इथपर्यंत तुमची बुद्धी काम करते, पण हे लग्न पार पडून संसार यशस्वी होणं हे त्याच्या कृपेवर अवलंबून असतं. लग्न कृपेने जमतं असं नाही. आता पुन्हा एकदा सांगतो. बरेच लोक म्हणतात बुवा माझ्या पोरात जमतच नाही बुवा, काय नाही योगा आले तर जमन. आपण योगा घेण्यासाठी तू काय म्हणला किंवा माझ्या पोराचं करायचंय, माझ्या पोराला बघा. मग जेव्हा म्हणला तेव्हा तुझी एवढी यादी होती, ते पुरीचा बघ म्हणलं नको बा आपल्याकडे काय एवढी ऐकत नाही बा, आमची पोरगी साधी आहे, तर तुला लय मोठे लागते, एवढं शिक्षण नाही, एवढा पगार नाही, अशी दिसायला नाही. मग हळूहळू याच्या अटी कमी होतात. जसे लाडक्या बहिणीच्या अटी आता हळूहळू कमी केल्या. काही दिवसांनी फक्त लुगडं नेसलं का बाईला पैसा, लुगडं फक्त. काही दिवसांनी गडी मिशा भाजून लुगडं नेसून फोटो काढून जर अपलोड केला, नावाच्या पुढे जर अक्षयच्या ऐवजी अक्षय या लिहिलं, लगेच 1,500. किती 4 महिने नक्की 100%. याच्यात काय जुमर असायचं कारण नाही. फक्त मी काय करायचं, तुझं नाव अक्षय भाऊ, लुगडं नेस, फोटो काढ आणि याला काना जोड, अक्षय या, संपला विषय, झाला तुझा कार्यक्रम, लगेच तुला पैसा. पुढचं पुढे बघू. म्हणजे ही जी बुद्धिभेद करणारी विचारधारा आहे ना, या विचारधारेला परंपरा संतांची जर जोडली असेल तर तुमचा बुद्धिभेद होणारच नाही. हा बुद्धिभेद का होतो? माणूस भंजाळ्यासारखा का करतो? कारण त्याचा विश्वास अर्धवट असतो, अर्धवट. आणि म्हणून तर संत काय म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी डोळे पाहावो. याचा अर्थ भाऊ उपाशी मरून मेलो
आणि मग एखादा म्हणला ती स्कीम होती राव, तुला मी चांगलं म्हणलो 10 व्हायला देतो, अरे पण मी त्याच्यात बसत नाही. आपण बसवला असता, कागद रंगवली असते. तो म्हणतो मी प्रामाणिक आहे कारण मी परमार्थिक आहे. हे कागद रंगवून हे बोगस, या बोगस मध्ये माझं नाव नको असं म्हणून तो मेला. तर तो कसा मेला? पांडुरंगी दृढ भाव. आता पांडुरंगी दृढ भाव म्हणजे काय? मला नाही भेटलं चालन पण मी बोगस लाटणार नाही, मी उपाशी राहिलो चालन पण मी हरामचं खाणार नाही. मग लोक म्हणजे मर उपाशी. आता सगळं बहुजन गताय सपंथाय गतम, हे शब्द थोडा जडजड बरं का. दुसरं असा एक पूर्वीच्या सत्ययुगातला चर्चेचा विषय होता की लय अभ्यास करायचा, वेद पाठ करायचे आणि मग जगायचं. एवढं सोपं नाही, कारण वेद पाठ करायला 25 वर्ष लागतील. जन्माला जन्माला चालू होतं. जन्म झाला गेला की भूक लागते आणि मग तुझी शिक्षण व्हायचं 6 महिन्याचं आणि मग ते प्यायला सोड करायचं. प्यायला काय प्रशिक्षण लागायचं काय? समजा एखादं ताण पोरग आहे, मग त्याला कुणीतरी म्हणलं याला 6 महिन्याचं प्रशिक्षण देतो आणि मग तुला पाहिजे होतो, असे होईल का? नाही. आणि त्याला उपचार प्रशिक्षण आहे. ह्या निसर्गात 99% प्रशिक्षण हे निसर्गाने दिलेले, निसर्गाने दिलेले. त्याला तुम्ही प्रशिक्षित करण्याची गरज नाही. हिंसाला कसं चावायचं याचं काय कोणी ट्रेनिंग दिलं का? त्याची आई म्हणजे थांब तुला दाखवतो, अरे टंगड सापड का, थांब असं घुस असं घुस. त्याला उपजत बुद्धी त्याला. आणि ते लगेच एवढं पिल्लू असं ना, एवढं बारीक सर तुम्हाला कळत असं, एवढं बारीक चालू ना झिंग्या चालूवर आपण पिल्लूला बारीक होतो. मी तुला अडदांडे अशी आग झाली म्हणला का बरं? उपजत आहे. हे उपजत जे आहे ना हे भगवंताच्याच अधीन आहे. आता याच्यावर थोडस चिंतन सांगतो, कारण डॉक्टर की सध्याला मोठा घोटाळा आहे. उपजत प्रतिकार शक्ती आणि अधिकृत किंवा उपकृत प्रतिकार शक्ती, या 2 शक्तीचा जरा अभ्यास बारीक करा. नॅचरल इम्युनिटी आणि इंग्लिश मध्ये दुसरा शब्द आहे अक्वायर्ड इम्युनिटी. बरोबर झालं, पोलिओचा डोस, ट्रिपलचा डोस, टीटीचं इंजेक्शन, हे सगळी यादी. आणि मग निसर्गाने या बाळाला उपजत प्रतिकार शक्ती दिली असं आम्हाला विश्वासात का बसत नाही? त्याचं उत्तर आम्हाला शोधण्याची वेळ आलेली आहे. मला थोडासा एक विषय सत्य आहे, परंतु समाज त्याचा अनुभव घेतो म्हणून सांगतो. 4 वर्षापूर्वी करोना आला. काही नव्हतं आमच्याकडे, कोणाला काही झालं नव्हतं, काय नव्हतं. तो करोना आला म्हणून लोक म्हणजे आलं माझं दुखायला लागलं. माहिती का? कस तरी होतं मला. चला आता जर तुम्हाला म्हणलं ना सध्या 7 चालू आहे, तुम्ही म्हणता कस तरी होतं ना. मी म्हणलं काय नाही सध्या ओके, मी ओके म्हणतो. बरोबर का? विचार आणि त्याचा परिणाम हा माणसाच्या जीवनाचा सगळ्यात मोठा प्रपंच आहे. तुम्ही जसा विचार करता तसा परिणाम तुमच्या जीवनात होत राहतो. म्हणून तर पूर्वीचे लोक आशीर्वाद द्यायचे, तुझं कल्याण होईल. आता याच्या बोलण्याने कल्याण व्हायला काय? तू काय कुठे ऑनलाईन लागेल त्याचा आशीर्वाद जमा झाला का? केल्याशिवाय कल्याण होतं का? नाही. अरे पण एखादा मोठा माणूस आला, आपण त्याच्या पाया पडलो, तुझं कल्याण होईल. अरे ह्यो लगेच म्हणला, मग महाराज म्हणले कल्याण होईल तुझं. उद्धवराव म्हणले तुझं भविष्य चांगलं आहे, जा बिंदास राहा. का? कारण उद्धवरावच्या शब्दाची किंमत त्याला माहिती आहे. जर उद्धवराव एखाद्याला म्हणला तुझं कल्याण होईल, त्याला माहिती आहे कसंही होईल पण माझं काय होणार? कल्याणच होणार. एखादा साधू आहे, त्या साधूचं सत्व त्याला माहिती, त्याला विश्वास आहे. तो साधू जर म्हटला की तुझं यश होणार, तुझं यश मिळणार, तर मला यशच मिळणार. मग इथं जर नाही मिळालं तर दोष त्या कार्यकर्त्याचा का त्या साधूचा? 100% साधूचा. कारण ज्याच्या वाणीत सिद्धी नाही त्यांनी वाचाळ बडबड करू नये. वाक सिद्धी
वाक सिद्धी प्रणती कांते लाभो पानो शस्ता सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निघाले साधू सगळे आले का साधू कोणी सांगितले साधू माऊली सांगितले काय म्हणले प्रपंचाचा माणूस साधूच्या संग करून आला की तो त्या वृद्धी सिद्धी प्राप्त साधूचा त्याच्या प्रपंचावर परिणाम होतो. आता हे कसं काय मग साधूने तर प्रपंच केले नाही पण प्रापंचिक माणूस साधूच्या संग आला की त्याच्या प्रपंचातला त्याचा जो विषय आहे तो हळूहळू निवृत्त होतो. आता हे मी जरा थोडं आवड समजायला बरं का तुम्हाला ते म्हणतात हे काय निवृत्ती आणली मध्ये जसा एखाद्या नोकरीमध्ये माणूस 60 झाला का त्याला घरी पाठवायचं तेव्हाच तगडा असतो तो म्हणतो आहो 10 वर्ष हटत नाही मग त्याला हटवलं का नाही म्हणजे घरी जा रिटायर होऊन जा अहो तेव्हा माझ्यात काही बदल नाही मी कालच्यापेक्षा आज पण अजून 10 तास काम करू शकतो नाही भाऊ पाया पडतो 60 झाला तू घरी जा. समजा एखादा 50 मध्ये आहे आणि त्याला असं वाटतं की जरा गळायल्यासारखं वाटतं काम झेपत नाही टेन्शन त्याला त्याला सहन होत नाही तो म्हणतो भाऊ राम राम मी व्हेअरच घेतो मी चाललो घरी. दोन्हीला पण काय योजना लागू आहे. व्हेअरच घेतला म्हणजे ते सस्पेंड होतो का नाही त्याला म्हणते राम राम तुम्हाला आता नारळ दिला तुम्ही जा घरी तुमची पेन्शन काय असेल ते नियमाप्रमाणे लागू. या संसाराचं तसंच आहे. या संसाराची रिटायरमेंट शासनाच्या हातात नाही म्हणून आपण रिटायर होत नाही पण हा संसार सुद्धा रिटायरमेंटच्याच बेसिसवर चालतो. बाप रिटायर झालाच नाही तर पोराचा घरात अधिकार चालणारच नाही. अजून काय काय पंजे की जे अधिकार सोडित नाही ना तो म्हणतो हे काय भानगडे बापाला म्हणतो अरे यार मी करू का बाप म्हणतो माझं नाही करू माझ्या आजाला विचार माझ्या आजा विचार तू तर माझा 4 पोराचा बाप आहे ना काय भाऊ मग ही चूक त्या नातवाची का आज्याची आजा जर रिटायर होतच नाही तर मग हे सगळे नातू जाते देवाकडे पांडुरंगा तुला माझी विनंती एकादशीच्या निमित्तानं हे आमचं डंगार घेऊन जा कारण अधिकारच सोडायला तयार नाही म्हणून अधिकारापासून निवृत्ती म्हणजेच विषयापासून निवृत्ती हे ज्याला कळलं त्यानेच ही एकादश धरावा नाही तर ज्याला लयच गवाळ दाबून धरायचं असेल ना त्यांनी एकादशीच्या नादी लागू नये. एकादशी ही निवृत्ती आहे आपण तिला प्रवृत्तीत परिवर्तित केलं. काय केलं प्रवृत्तीत परिवर्तन केलं. एकादश धरली म्हणजे पुण्य लागायचं तेवढंच बाबा बँकेत भरपूर बॅलन्स आहे पण पुण्याचाही थोडा संचय होईल. चला बा खिचडी खायला पोट तर भरायचंच आहे चला बा काल भात खाल्ला तर खिचडी खाऊ असं करून चला बा काल पिक्चर पाहिला आज एखादा महाराज पाहू त्याचं कीर्तन ऐकू फरक काय नाही तमाशातून कीर्तनाचा लय फरक राहिला नाही फक्त फरक एवढाच झाला त्याच्यात नाचणारी बाया असती आणि याच्यात गडी नाचतो याच्यापेक्षा वेगळं काय नाही. वरून कीर्तन आतून काय चाललं मी बोलू वरून माझ्या मी आधी जाचून याच्या बाजून धरून गेलो. विषय काय नीट समजून घ्या. कीर्तन म्हणजे काय कीर्तन किर्र म्हणजे अंधार गुडूप अंधारे तुमचे डोळे मग चांगले काय दिसणार काहीच दिसणार नाही. मग अंधारात दिसायचं असेल तर काय पाहिजे उजेड पाहिजे. अज्ञानात दिसायचं असेल तर काय पाहिजे ज्ञान पाहिजे. मग कीर्तनाचा पहिला उद्देश काय अंधार दूर करणे म्हणजे अज्ञान दूर करणे. तमसोमा ज्योतिर्गमय ज्योती कशाची ज्ञानाची तम कशाचा अज्ञानाचा. अज्ञान दूर करण्याचं काम ज्या प्रक्रियेत केलं जातं त्याला कीर्तनाचा अंग म्हणायचं. पहिलं अंग किर्र दुसरं अंग तन वावरात तने आणि खट्टा काय निघाला नंतर शेतकरी शान म्हणून घ्यायला अरे काय येडे सण गबाळ माजले तू म्हणतो युरियाचा डोस मारितो. पहिलं गबाळ काढ आणि मग टाक नाही तर टाकूच नको नाही तर तण पोसन आणि तुझं पीक काय होईल वसवेला पडेल. तसं आयुष्यात परमार्थ करायचा असेल तर या वावरातलं तण काढीत चला काय काय तण याच्यात काम क्रोध लोभ मद मत्सर हे काय आपले तण आहे पण आपण हेच पोचले. बघा म्हणतो गिंडी गवत कसं आलं गवत कसं असतं तण असतं पण आपण त्याची काय केली गिंडी केली. काय म्हणजे काय गवत आहे माझ्या वावरातलं लोक म्हणजे गावतानी वावरात वाटलं होतं माझ्या गावतरी माझ्या गाय पोसत्यात म्हणतो. जसं ते गिंडी गावताला आपण
एका उसाचं स्वरूप दिलं तसं आपल्यातल्या काम क्रोधाला आपण गिंडी गावतासारखं पोचलं. म्हणले बघ मी वासना जरी असली ना माणूस काय म्हणले अरे माझं पुढे अडत नाही. कामाने माणूस आतुर झाला, क्रोधाने माणूस व्यस्त झाला, वासनेने माणूस चालू लागला आणि परत म्हणतो तुला कोण म्हणलंय वाईट आहे, हे तर चांगलं चाललंय, जगाचं रीत बघ, जग कुठं चाललंय. असं करून आपलं समर्थन आपलं समर्थन मी चांगला का 100 लोक असं वागत मग काय फरक पडला असं म्हणून आपण या गोष्टीचं समर्थन करतो आणि समर्थकांचा मेळा घेतो. याच गोष्टी 4 गंजडे असले ना, 4 गंजड्याला 5वा भेटला की तो म्हणतो भाई आपल्यासारखा कोणी आहे का जगात, कारण 5वा आला बहुमतात गेली सरकार, 5ही गंजडे एक दिवस माळकरी आला मग तो येणे करे तो सगळे बाजूला काय कळतं, याला काय कळलं, कारण हा अल्पमतात गेला. कारण तो म्हणतो अरे वाईट असतं, यांनी खूपच खराब होतं, यांनी किडनी जाते, यांनी कॅन्सर होतं, तुला काय करायचंय, तो वाटतंय का, तुला कळतंय काय कळतं. 4 एकत्र झाले, याला येड्यात काढलं, याला काय केलं येड्यात काढलं, कोणला माळ कर्याला, पार कर्याला, नीतिमत्ताला, निर्व्यसनाला येड्यात काढलं. आणि मग नट्टा लावलं. डॉक्टर लोकांची मिटिंग घेतली, डॉक्टर लोकांना म्हणले संध्याकाळी या तुमची मिटिंग आहे, काय मिटिंग आहे. आणि मग हळूच मिटिंग संपल्यानंतर तिथे तुमची सगळी व्यवस्था केली जाईल. मग निम्मे डॉक्टर म्हणले मिटिंग किती वाजता आहे, 9 वाजता आहे, व्यवस्था किती वाजता आहे, 11 वाजता आहे. आपण असं करून मग 10 साडे 10ला जाऊ. मग मिटिंग म्हणले मिटिंगला तुम्ही नव्हते, काय नाही आमचा अनुभव नाही तुम्हाला, आमचा अनुभव तुम्ही म्हणता तसं आपल्या फक्त पुढचं बघा. हळूहळू आता हे डॉक्टरचं काय सांगितलं, मी डॉक्टर म्हणून बघा बाकीच्याचं नाव घ्यायचो नको, म्हणजे तुला कोणी सांगितलं उद्योग हा याच्या नादी लागू नका, हे सगळं बिघडून ठेवायचं. परत म्हणायचं आमच्यासारखा पुण्यवान कोणी नाही. जर मला विद्या आहे बरोबर नीट बारीक आहे का, ऐकलं तर एकच करा, नाही तर याच्या नादी लागू नका. चाललं आपलं कालची उरली असेल भाकर तर फेकून देऊ नका, खाऊन टाका सगळे कशा डोक्यात ताण घेता. जर एखादंच करायची असेल तर या व्रताचं चिंतन नीट ऐकून घ्या. आता अर्ध नको म्हणून कीर्तन सांगत होतो. कीर्तन शब्दाचा अर्थ अज्ञान दूर करणे आणि मनातले वाईट बाप विचार नष्ट करणे, हे 2 काम ज्या उपक्रमात केले जातात त्याला कीर्तन असं म्हणतात. कीर्तनाचे प्रकार किती, तर कीर्तनाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. आता इथं मला कोणी म्हटलंय ना, तुम्ही कधी ऐकले नसतील, शास्त्रात कीर्तनाचे 3 प्रकार सांगितले आहेत. नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन. बरोबर का, 3 प्रकार त्याच्या कर्मानुसार ठरले. पहिले नाम संकीर्तन. नाम भावे गावे गीत, चित्त करोनिया शुद्ध, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुकाराम महाराज म्हणतात की चित्त शुद्धीचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण करणे, देवाचं नाव घेणे. नाव जर तुमच्या चित्तात मुरलं पाहिजे, नाही तर काल लोणचं घातलं आणि आज खाल्लं तर खोकला येतो, पण 1 वर्षापूर्वी लोणचं घातलं आणि ते मुरलं असेल तर खोकला जातो, हे लक्षात ठेवा बरं का. हे जर सांगताना मागाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. असं सुटतं कधी कधी. 4 वर्षापूर्वी करोना आला. करोना सुरुवातीला काही नव्हता आणि शेवटी काही नव्हता, कधीच काही नव्हता. आपल्याकडे याचं एक स्वरूप दिलं गेलं. जसं लोक ते लहान पोराला सांगतात ना भोकडी आली म्हणजे पोरा भोकडी अशी असते, तिला 4 डोळे असते, हे पोरग जात भरू झोपत नाही, 4 डोळे असते मग तिला लगेच दिसत असत, तिचा लय मोठा हात असतो, तुला अशी दाबून राहील ना एका मिनिटात तुला जीव घेईन. ते पोरग असं घाबरतो, आई असं का झोपत ते निम्म्याला चिटच करून उठवतो. तशी ही करोनाची भोकाडी आमच्या भोकाडी आली. असा बेकार आजार म्हणले काल जीवन आज मेला, काल जीवन आज मेला. याच्यावर मी काही झाला बोलत नाही, बोलतो 2च वाक्य. या करोनावर मात करण्यासाठी लस आणली. आता बघा बरं, लय विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतो, कारण जबाबदारी जी होती माझ्याकडे ती जबाबदारी छोटी नव्हती. 6 महिने 35,000 पेशंटचा जो प्रपंच आमच्या नेत्यांचा चालला, त्या प्रपंच मी त्यांचा म्हणजे जसे नवऱ्याचे बायकोचा संसार असतो तसे त्या आमच्या प्रपंचात आम्ही बायकोच्या भूमिकेत होतो. आज म्हणा
काय हरकत फरक काय पडत नाही. दुय्यम असू द्या, पण ती एक व्यवस्था असते. परंतु त्या व्यवस्थेतला जो अनुभव आहे तो तुम्हाला सांगतो. लसीकरणानंतर 3% लोकांना लसीकरणामुळे करोना झाला. हे किरकोळ आहे, याच्याबद्दल मी काही ज्यादा अभ्यास केला नाही किंवा याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. पण 30% लोकांना लसीकरणानंतर संधिवात झाला. आणि याच्याबद्दल कोणाचं दुमत असेल तर मला कधी भेटा. या भारतवर्षाच्या 141 कोटी लोकांना लस दिली गेली, त्यापैकी जवळपास 50 कोटी लोकांची गुडघे कधीच दुखत नव्हते, पण आता मात्र उठताच येत नाही. असा जसं काही हेलिकॉप्टर चढवायला लागले, असा उठवतो. काय झालं? गुडघा गेला म्हणतो, खोबा गेला म्हणतो. का गेलं? कारण याचे दुष्परिणाम दुसऱ्या मार्गाने भोगावे लागले. हे लक्षात ठेवा की प्रतिकार शक्ती ही निसर्गाने माणसाला प्रत्येक गोष्टीबद्दल दिलेली आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल प्रतिकार शक्ती दिली? एखाद्याने आला, त्यांनी शिव्या दिल्या, आपला संयम सुटला, आपण त्याला शिव्याने सुरुवात केली, त्याला तेच पाहिजे होतं, त्यांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं, त्यांनी दिलेल्या शिव्या डिलीट करून टाकल्या, आपण दिलेल्या व्हायरल केल्या. म्हणलं बाप शिव्या दिल्या मला. लोक म्हणले त्याने आधी किती दिलं, पुढे याचं दिसतो तुला नाही. आपली बाजू वरचढ दाखवली, दुसऱ्याची बाजू कमजोर दाखवली. हे सगळं कशाने शक्य होतं? परमार्थामध्ये याची लस दिली जाते. परमार्थामध्ये याची लस दिली जाते. आता काय लस दिली सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजांनी एक लस दिली. नीचपणा बरवे देवा. कोणाला म्हणले? भक्तांना काय म्हटले बघा, आमचे सगळे हे जे परिवार आहे ना, वैष्णव धर्म आमचा, या वैष्णव धर्मामध्ये जात नाही, पंथ नाही, हा एक प्रकारचा समुदाय आहे. वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म, सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हा वैष्णवांचा धर्म. इथं सगळ्यात मोठा परमार्थी कोण? की जो सगळ्यात खाली बसतो. आणि सगळ्यात नीच परमार्थी कोण? जो सगळ्यात वर बसतो. बरोबर का? म्हणजे जर तुम्ही या जगामध्ये राजाच्या गादीवर बसला तर तुमच्याकडनं घडणारा परमार्थ सगळ्यात निम्न असतो. आणि तुम्ही जर प्रजेमध्ये सगळ्यात निम्न स्थानी बसाल तर तुमच्याकडनं घडणारा परमार्थ सगळ्यात उच्च असतो. कोणी सांगितलं? तुकाराम महाराज आबरून घातलं चिंतन सांगतात. नीचपणा बरवी देवा. नीचपणा म्हणजे नीच म्हणजे वागण्यात नाही बरं का, बसण्यात खालीवर असतो ना, आपण खाली बसले, खुर्च्या मांडल्या, व्हीआयपीच्या खुर्च्या आणल्या. आता लग्नात व्हीआयपीच्या खुर्च्या आणून कोणा बसले त्याच्यावरती? ज्यांनी 2-2 बायका गेल्या ते बसले. ज्याच्या अजून लग्न झालं नाही तो ब्रह्मचारी आहे, तो सगळ्यात पाठीमाग खाली बसला. त्याला म्हणले तू पुढे बसतो का? नको म्हणले, लाज वाटत, माझं वय 35 झालं, याला पुढे बसवता इथं. म्हणले पुढे विचारते मला, तुझं कमी व्हायना, कोण व्हायना? म्हणजे तुझा काय झाला? न होणं हा सुद्धा आजकाल अपमान झालाय. लोक तोंड लपवायला लागले, बापही तोंड लागवायला लागला. हे तोंड लपवायला जे नाटक आलं ना, हे सुद्धा फार गंभीर आहे बरं का. याचा अभ्यास तुम्हाला व्यवहारात कुठलाही दिसणार नाही. हे तुम्हाला परमार्थातच शोधावं लागेल. परमार्थामध्ये असं सांगितलंय की ज्या मुलीला पाळी आली, जिचा मासिक धर्म चालू झाला, ती विवाहाला योग्य झाली. मग ती किती दिवस योग्य राहते याचाही अभ्यास सांगितलेला आहे बरं का. याचाही अभ्यास सांगितला. नाही तर 40ची वय अंतर धरून आणि म्हणतात तिचं लग्न करायचं. आता ती इथून पाठीमागं करायचं होतं, पण तिची PhD चालू होती, तिचं आता अमकं चालू होतं, ती 3 वर्ष परदेशात जाणार होती आणि म्हणून आम्ही लग्न केलं नाही. आता 40ला आहे पण ती पाळी चालू आहे तिला, मग तिचं करता का लग्न? तर हे सगळं गणित व्यवहारात शेतकऱ्याला सांगायची गरज नाही. सगळं गाव फिरत आहे. हा म्हणतो थांबा मी तर नंतर फिरी. वापसाही गेला, फार वलय उडली, फार पावरही खडकायला लागली. हा मग त्याला काय फरक पडतो? फक्त आपल्याला फिरतं लावायची, बरोबर काय करायचं? फिरतं लावायची. लोकांच्या ताशी लागलं तरी हा म्हणतो पावर
काय काय त्यांना करून फोन करतात, घेतात प्लॉट, पैसे असते विकत घेतात, शेतकऱ्याला बिचारायला अडचण असते, विकत घेतात. शेती पाहिली नाही, शेतकरी पाहिला नाही. हॅलो, तेवढं पेरून टाका, तुमच्या मोबाईलवरती पैसे मारतो. आता याला माहिती हा कधी आजारच नाही, हा काय करतो, लगेच पेरतो, लगेच फोटो काढतो, पेरलं बरं गावावर. अशा शेत्या आता जर चालू झाल्या, त्या शेती धंद्यातला काय निघून गेला, राम निघून गेला. बाकी काय नाही गेलं बरं घेतलं, त्यातला राम निघून गेला. ते शेतीसारखा पवित्र व्यवसाय जगात दुसरा नाही. बाकी साऱ्या भामट्याच्या अवलादी एवढी एकच अवलाद जगात अशी आहे की जिला चोरी करता येत नाही. काय चोरी करताना वावरात जाऊन तुम्ही, एक शेतकरी 1 एकर वावर करतोय, काय काय चोरी करून दाखवीन तू, चोरी करता चोरी. दुसऱ्याच्या वावरात गेला तर ती वेगळी गोष्ट, पण त्याच्या वावरात काय चोरी करीन तू, काहीच नाही. त्याला सगळं करावं लागेल, बरं सगळं करून त्याला भेटेल याची खात्री अजिबात नाही. तरी यंदा जरी नापिकी झाली, पुढच्या वर्षी ती उन्हाळा खायला घातल्याशिवाय नाही. मग याच्या काळ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असं समजून यांनी इथं राहावा. ह्यो पंढरपूरला गेलाय आणि आमच्यासारखे भामटे इथं लागले. नाही आपलं काय पंढरपूरला गेलं काय करत नाही म्हणले, आपण इतकी सेवा करतो. अहो रोज 100 पेशंट तपासतो, काय थोडी सेवा झाली का म्हणले, काय करायची पांडुरंगाला जायची गरज आहे. काही लोक तर स्वतःलाच पांडुरंग समजित येत नाही. पांडुरंग का, कारण मी 50 लोकांचं कल्याण केलं. तुझंच कल्याण कोणी केलं तर बरं होईल, अशी तुझी अवस्था आहे. तू काय म्हणतो, मी 50 लोकांचं कल्याण केलं. इथंच तर सगळा भ्रम झालाय, भ्रम झालाय. हा भ्रम ज्याच्या डोक्यात झाला त्याचा परमार्थ संपला, फुटला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नीच पन्ना परमी देवला, न चली कुणाचा दावला. महापुरे झाडे जाते, तेथे लवारे राहते, येता सिंधूच्या लहरी, नम्र होतात जातीवरी. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. आता हे थोडं व्यवहारामध्ये ऐकून घ्या बरं का माऊली, व्यवहारामध्ये ऐकून. आपल्याला व्यवहारात इतका अहंकार आहे की आपण तर कोणाच्या पाया पडत नाही, पण कुणी जर आपल्या पाया पडलं नाही तर आपल्याला काय बसते, चिडीक बसते. चिडीक हे खटकाय ना, आता काय पाया नाही पडला. पांडुरंग आजपर्यंत कोणाला म्हणला नाही बरं कधी. पांडुरंगाने आजपर्यंत कधी जो भक्त झाला नाही त्याचा कार्यक्रम केला नाही. पण आम्ही मात्र या बाबतीमध्ये पांडुरंगाच्या पुढे, पांडुरंगाला विचारायला भीती वाटत असेल इतका खतरनाक विषय आमच्या डोक्यात असतो. कारण आमच्या मनामध्ये आजे दुजे भाव असतो. काय असतो, आजे दुजे भाव. आणि परमार्थ आजे दुजे भावासाठी नाही. परमार्थात काय सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची ठाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, जे करणे पुत्राचे तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. आता इथं बघा बरं का, जे करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. घरी जाऊन तुमचा व्यवहार अभ्यास करा. तुम्ही पोरासाठी काय केलं आणि पुतण्यासाठी काय केलं एवढंच करा. दासादाशी तर लांब गेली, हे दासादाशी हा लांबचा व्यवहार आहे. तुमच्या कुटुंबात 4 भावाचा परिवार तुम्ही मोरके म्हणून करताना तुमच्याकडनं तुमच्या लेकीचं लग्न, तुमच्या पुतणीचं लग्न, याच्यात काय काय बदल घडले हे तुम्हीच आठवा. त्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि त्याचा परिणाम तुमचाच होऊ द्या. आमच्या काही परिणामाची गरज नाही. आजे दुजे भाव हा परमार्थातला सगळ्यात घातक विषय असतो. परमार्थ हा आजे दुजेपणासाठी नाही. हे विश्वची माझी गरज ऐसी मती द्या. हा विषय हे माझं ते तुझं. अरे आपण इतका आजे दुजेपणा करतो. वावरातलं जर गाजर गावात उपटलं ना तर शेंडे दुसऱ्याच्या वावराकडे करतो आणि बुडखा आपल्याकडे करतो. का, बी जर उडलं तर त्याच्या वावरात जाईल, आपल्या बुडखाकडे बी यायचं नाही. एवढा इतका हलकटपणा म्हणजे किती असावा. गबाळ कोणाच्या वावरात होतं, आपल्या. उपटलं कोणी, आपण. टाकलं कुठं, बांधाव. तर बांधाव टाकताना पण घोटाळा काय केला, शेंडे दुसऱ्याच्या वावराकडे, बुडख छोटा छोटा लय मोठाले घोटाळे हे 1000 कोटीचे 5 याचं काही लफडं आपल्याला डोक्यात घ्यायचं नाही. आपण आपले छोटे माणसं,
छोटे माणसं, छोटा व्यवहार, छोटा संबंध, छोटा विषय आणि छोट्यातूनच काय घडतं याचा आधार घेऊन आपला जीवनाचा मार्ग बदलावा या दृष्टीने ठेवलेले हे प्रवचन. मग सांगत होतो तुम्हाला, तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का बरं? अरे तू बॅट्समन आहे. तू कोण आहे? बॅट्समन आहे. बॅट्समन एकदा खेळामध्ये मैदानात उतरला. आता तू कधी उतरला? तुला जन्म झाला तेव्हा काय झाला? तू बॅट्समन झाला, उतरला मैदानात. तुझा खेळ संपणार कधी आहे? ज्या दिवशी तुझा रामनाम सत्य होईल त्या दिवशी तुझा काय संपेल? तुझा खेळ संपणार आहे. मग समजा आता एखाद्या बॅट्समनने 20 षटकांच्या सामन्यामध्ये बॅटिंग सुरुवात केली आणि त्याने उद्देश काय ठेवला? आउट व्हायचं नाही. आला बॉल आला, खेळला, 1 रन नाही, 2 रन नाही, 3 रन नाही, 1 ओव्हर गेली, 2 ओव्हर गेले. तुम्हाला वाटतं काय पाहणारे लोक येडे आहेत? अरे पाहणारे म्हणजे याला आउट करा रे, याला भाई घरी. तेव्हा मला आउट केल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आणि मग त्या सगळ्यांनी दबाव टाकला आणि मग शेवटी त्या फिल्डरला स्फूर्ती दिली आणि मग त्याची विकेट काढली. आता अशी विकेट काढल्यानंतर त्याला लोक म्हणले, आईला तुझ्यामुळे मॅच गेली, तर 3 ओव्हर अशा फालतू घातल्या. तुम्हाला असं वाटत नाही का जीवनातले काही आयुष्यातले क्षण आपण फालतू घातले? 100 वर्षाच्या आयुष्याच्या गणितामध्ये आपण 18 ते 25 मध्ये काय केलं? आपल्याला हसू येईल नंतर. आयला घरी रेटो खायचो, गप्पा ठोकीत बसायचो. कार्यक्षम वय, पण आपण निष्क्रियपणे राहिलो. आई बापाच्या जेव्हा खात बसलो, नोकरीच्या शोधात राहिलो. अरे खरे हे वावरात जरा पाणी घालायची होती, नाही बाबा मी इंटरव्ह्यू चाललो. बापाला वाटतं आपले कष्ट चालले, पोराने असे कष्ट नको. बाप म्हणतो बरं जा हो. बाप पावा इठितो, पेरायला जातो, बाप झूल उडीतो, फरा टाकीतो, बाप खोरं घेतो, धाऱ्यावर जातो. पोराला मला कमीत कमी रातच्या दारे दिवसा जाऊन दे, पण रातच्या लाईट आहे. दादा मी भर आज थकलेलो आहे, 7 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आले. कोणी सांगितलं तुला इंटरव्ह्यू द्यायला? तुला माहितीये ना 10 लाख अर्ज आहेत, 1000 जागा आहेत. सरकारने तर नवीन धंदा चालू केला. बरोबर, सरकार कोणाच असू दे बाबा, मसाला तोच आहे, फक्त पॅकिंग बदलून काम चालतं. याच्यामध्ये जास्त जोमट ठेवायचं काही कारण नाही. तोच मसाला फक्त पॅकिंग, तेच डाळीम, त्याच वावरातलं डाळीम, फक्त एक खोकं आणलं एक्सपोर्ट क्वालिटी भरला, भारी खोकं बाजारात ठेवलं. एक साधं खोकं, कागद नाही. लोक म्हणे हे नका ठेवून हे द्या. आता शेतकऱ्याला माहिती आहे एकाच भागातला एकाच झाडाचा माल तोडून आणलाय, पण हे डोके पोटफाटे खोके हे बोलले नाही एक्सपोर्ट क्वालिटी द्या आम्हाला. आता ही क्वालिटी सगळी सारखीच असते, याच्यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो नवीन धंदा, एखाद्या 5-50 जागा काढायच्या, 10-5 हजार मुलांना जाहिरात करायची, लाखभर लोकांचे अर्ज गोळा करायचे, एका अर्जाला 1 लाख रुपये गोळा करायचे, 1000 रुपये गोळा करायचे. 1 लाखाचे 1000 पोरांचे झाले किती? 1000 लाख झाले, म्हणजे झाले 100 कोटी. आणि त्यातल्या जागा भरायच्या 100, पगार किती द्यायचा? त्या 100 कोटीतला 50 कोटी पगार द्यायचा आणि बाकीचा गोळा करायचा. काय सोपा धंदा आहे, गोरच धंदा आहे. अरे या देशात राहणाऱ्या माणसाला शिक्षण जर फुकट द्यायचं असेल तर ते ग्रॅज्युएट पर्यंत आहे. त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरीसाठी शासकीय दरबारी कुठलाही अर्ज करताना 1 रुपया खर्चाचं कारण नाही. कारण तो सक्षम आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी शासनाची आहे, पालकाची नाही. तुम्ही स्पर्धा ठेवा, पण त्याला 1 रुपया पालकाकडून घेऊ नका. वाटल्यास 1 वर्ष पगार कमी द्या, पण ह्या बिचाऱ्या उरलेल्या 99,999 पोरांचं आर्थिक नुकसान करू नका. बरेचसे लोक ते MPSCच्या नादी लागू हळूहळू डोक्यात लागायला लागले. हळूहळू काय करतो रे, मी कलेक्टरची परीक्षा देतो. मी त्याच्या आईला म्हणणार कलेक्टरची परीक्षा नसती, कलेक्टरची स्पर्धा असते. असं का? हा पोरा कलेक्टरची परीक्षा देतो. कोणती परीक्षा देतो? MPSC देतो. म्हणलं MPSC स्पर्धा परीक्षा आहे, कलेक्टरची परीक्षा नाहीये. असं करून आई बापाला येड्यात काढू त्याच्यात आता नवीन अकॅडमी निघाल्या. आता येतो नवीन धंदा निघाला. एखादं पूर्व कुठेतरी आपल्या गुन्ह्याला लागत त्याचा फोटो बाप छापित नाही, पण हे छापे देत माझ्या अकॅडमीत होता. आणि मग धंदा, कॉलेजची फी एखाद्या ग्रॅज्युएटची असेल 11वीला सायन्सला कॉलेजची फी 1000 रुपये आणि या नीटच्या परीक्षेला
बाप चांगला नीट करून टाकला यांनी, ₹1,00,000 म्हणले 11वीला फी. म्हणलं काय झालं? म्हणजे नीट शिकवतो. नीट तर हे पण शिकिते नाही. म्हणले आमची क्वालिटी भारी आहे. आता काय क्वालिटी भारी आहे तुमची? हात जोडले हो क्वालिटीला. तुमच्या क्वालिटी भारी कोणाची असते? त्या भगवंताच्या रस्त्याने असते. भले अंगात ₹1 खिशात नसू द्या, पण गोपी चंदन लावलं ना, केळा लावला आणि एकदा का गळ्यात तुळशीची माळ घातली तर सगळ्यात मोठी क्वालिटी तयार होते. आता घातली आणि असली याच्यात फरक आहे बरं का. आता घातली घालायला काय कोणी काही घाली त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. तुकाराम महाराज सुट्टी करीत नाही बरं का. तुकाराम महाराजासारखा जगात सर्वकष ज्ञान देणारा कुणीही संत नाही. तुकाराम महाराजांनी महाराज लोकांना असा झटकावला एक दिवस. दुसऱ्या दिवशी सांगितलं, अरे काय धंदा खोटलाय तुम्ही लोकांनी? कथा करून या दावी प्रेम कळा. बघा का इथं बसणारे आमच्या सारख्याचे मॉडेल. कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. आमच्या अंतरात काय आहे हे तुमच्यापर्यंत आम्ही येऊ देत नाही. आम्ही बरोबर सॉर्टिंग करतो. काय सांगायचं? सॉर्टिंग करायचं, आत ठेवायचं, आमचं गावाला आत ठेवायचं. आम्ही फक्त भगवंताचं नाव घ्यायचं, तुकारामाचे आभार सांगायचे, ज्ञानेश्वरांच्या ओव्या सांगायच्या. नामदेव महाराज काय म्हणतात? ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही काय अनुभवलं? आम्ही फक्त हे याच्यातच आमचा परमार्थ चालला. म्हणून तर माऊली काय म्हणतात? हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. सुलभ आहे ना? चालून दे सुलभ. सुलभ आहे बोला म्हणा हरे राम म्हणा. तुम्ही म्हणले आम्ही म्हणलो. आउटपुट काय? चालला ठोकवण्या पावसाने. चाललाय पाऊस, गेला ना दिला पाणी, खाली उकळत होतं कोरडच पडलं सगळं. म्हणजे कोरडं झालं. आता आला कोरडा परमार्थ. तुकाराम महाराज म्हणतात कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी गुंडी नाशिकाची. तुकाराम महाराज शब्द बघा काय शब्द वापरतात महाराज. असा एक इंजेक्शन ठेवतात ना की आगच व्हायला पाहिजे त्याची. लटकी धरी गुंडी नाशिकाची. टिळे टोपी माळा. बरोबर का? टिळे टोपी माळा देवाचे गबाळे. हे गबाळे कशाचं? देवाचं. वागवी आगळे पोटासाठी. हे कशासाठी? इथं का बसायचं? शेवटी काय होणार आहे? याच भेटणार आहे. न भेटता तुम्ही असा एक फोन करा, महाराज रामकृष्ण हरे कापडवाडीमध्ये एक प्रवचन आहे, येता का तुम्ही? फक्त आमच्या गावाने ठराव केलेला आहे की कोणत्याच महाराजाला काहीच द्यायचं नाही, तुम्ही यामध्ये यावं अशी आमची अपेक्षा आहे. आलो असतो पण मला नाही तारखा आहे. आणि त्या दिवशी घरी जाऊन पाहते झोपलेला डोळून डिझेलला मारते नाही आपल्याला. धंदा बोलला का तुम्ही? अरे तुकाराम महाराज म्हणले ज्या गावी करावे कीर्तन, त्या गावी न सेवावे अन्न. दाना चट्टा मागू नये ढोरांसाठी. म्हणजे 2 बैलगाडी चुकून आले, घोडागाडी करून आले तर घोड्याला कोणाला म्हणू नका बघा घासल्या तुमचा कापडवाडीतला घास खाऊ घाला. त्या घोडागाडी चालकाला तुकाराम महाराज म्हणायचे कापडवाडीत कोणाला मागू नका काय. तर म्हणशील महाराज कीर्तन चालू आहे तर घोड्याला तुमचा घास खाऊ घाला, तर तुमचा हरभरा खाऊ घाला. अजिबात नाही. त्यांनी काय होईल? परमार्थाची वाट लागेल. मग आम्ही काय लावली? आम्ही तर म्हणलो सांगा बरं का आमचे एजंट नेमले. एजंट कुठून नाही जातात आमच्या क्षेत्रात. एजंट म्हणतो महाराज काही घेत नाही, पण महाराजाला एवढं द्यावं लागतं का? त्यांची संस्था आहे. काय गाठी जातो झालं ना संस्था काढायला. लोकांचा गोळा करायचा संस्था चालवायच्या, त्यातला 10% संस्थेला 90% आम्हाला. मग संस्थाच्या महाराज मोठा झाला. कुणी सांगितलं हे उद्योग करायला? करू नका. काय असेल ते तुमच्या कुटुंबात तुमच्या व्यवस्थेत रुपया असेल ना, तो रुपया कसा वापरायचा हे तुम्ही आधी जगाला दाखवून द्या आणि मग जगाला सांगा बाबा हे माझा रुपया असा वापरला, तुम्ही सुद्धा असा वापरा. पण तुमचा व्यवहार तर असा चाललाय की तुम्ही जेव्हा या मार्गाला लागले तेव्हा खायला माग होते आणि आता तुमचे 5-5 कोटीचे बंगले झाले. तुमच्याकडे 4-4 लाखाच्या 40-40 लाखाच्या गाड्या झाल्या. कुठून आलं म्हणले? नाही म्हणले आता मला लोकांनी बोलवलं. फार माझे भक्त तुझे नाही, फक्त पांडुरंगाचे. तू कोणा मध्ये स्कीम लाटीतो मध्ये? हे सगळे कोणाचे भक्त? तुम्ही इथं का बसलात? माझ्यासाठी नाही. हे व्यासपीठ आहे, इथं व्यासाची गादी आहे आणि तुम्ही मला बसवलाय म्हणून तुम्ही माझं ऐकताय. इथं माझी किंमत किती आहे?
शून्य आहे, मुख माझं आहे, विचार व्यासाचे आहेत, आणि म्हणून तुम्ही इथं आहात. ही व्यवस्था आहे. मी मोठा नाही, उलट तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहात. कारण कीर्तन भक्तीपेक्षा श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. ऐकून घ्यायला फार दम लागतो, सांगायला दम लागत नाही. म्हणून या श्रवण भक्तीमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि म्हणून शेवटी सगळ्यात सोपं परमार्थाचा शेवट पाऊस यायला लागला. पावसाने पण सांगितलं आता बाबा कोण समजून जात आहे. शेवटी प्रत्येकाला आटोक्यात असलं पाहिजे. शेवटी हे जरी आपण सांगत सुटलो तर त्याचा परिणाम जर होत नसेल तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय त्याचा अर्थ निघत नाही. जरी एखाद्याने पाबड धरली, त्याला म्हणलं फराड कधी असतो, तेव्हा थांबा थांबा थांबा, आणि दुपारी नेमका पाऊस आला त्याच्या रासण्या घालायचं राहिल्या. तशा परमार्थ सुद्धा तेवढंच पेरावा, त्याच्या रासण्या पडत्या. आणि म्हणून या अभंगाचा महत्वाचा गाभा सांगतो. करावी तातडी परमार्थाची. बरोबर, करावी तातडी परमार्थाची. त्याच्या आधी सांगितलं संत समागमी धरावी आवडी. जर तुम्हाला हा भवसागर पार करून जायचं असेल तर हे पैशाचं झंझट, प्रॉपर्टीची झंझट, पदाची झंझट याच्याकडे फार लक्ष देऊ नका. याचा अर्थ तिकडे घुसू नका असं नाही. मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तर वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला फार पैसा मिळाला तरी चालेल, नाही मिळाला तरी वाईट वाटून घेऊ नका. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नत्वम पापम आपनुयात. पाप कुणाला लागत नाही माहिती का? जो लढाई लढताना लढाईपासून परावृत्त होत नाही. हे फार महत्वाचं आहे बरं का. आपण त्या लढाया लढत नाही की ज्याच्यात आपला मतलब साध्य होत नाही. आता हे वाक्य जर झालं तुम्हाला, बरोबर आहे, ज्या लढाईमध्ये आपला फायदा नाही ती लढाई आपण लढत नाही. फायद्यासाठी आपण लढाया लढतो. या लढाया आपल्याला किती नफा देणाऱ्या असल्या, किती विजय मिळवून देणाऱ्या असल्या, तर शेवटी या पाप बुद्धीलाच खतपाणी घालतात. म्हणून चांगल्या बुद्धीने चांगलं कर्म घडायचं असेल तर एक वाक्य संत समागमी. आता समागम हा शब्द किती मोठा आहे संसारामधला. समागम एवढा मोठा शब्द संत आणि आपल्या जोडला. याचा अर्थ तुमचं संतांशी नातं इतकं घट्ट पाहिजे की दोघांमध्ये द्वैत असू नये, अद्वैत असावं. याला म्हणतात सायुज्यता. आता हे सुद्धा फार मोठं विज्ञान आहे. मुक्ती आपण नुसतं म्हणतो यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो. आमच्या गावातले विश्वनाथराव उमाजी पाटील दुसुंगे यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो. पण ही मुक्ती काय तुम्ही लगेच म्हणले ते लगेच वरती फोन गेला, ते तुमच्या यमाचे दूत म्हणले अरे ते कापडवाडीतून ते फोन आलता डॉक्टरचा, तेवढी मुक्ती देऊन टाका. मग लगेच तुमच्या घरची पेंड कधी यायला नाही. ही मुक्ती 4 प्रकारच्या परीक्षणातून दिली जाते. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुजता. हे जर तुमच्या आयुष्यात साध्य झालं तरच तुम्हाला मुक्ती मिळते. तुम्ही कोट्याधीश असा पण या 4 गोष्टीत पात्र नसाल तर तुमची पात्रता शून्य आहे. तुम्ही पदाधिकारी असाल, तुम्ही फार राज्याचे, देशाचे, जगाचे नेते असाल, पण या 4 पात्रतेत तुम्ही अपात्र असाल तरी तुम्हाला मुक्ती दिली जात नाही. आणि या 4 पात्रता कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुजता. आता हे थोडं फोडून सांगतो बरं का. सलोकता म्हणजे काय? सलोकता म्हणजे या समाजात आपण सोडून उरलेले जेवढेच ना यांच्याशी सलोखा ठेवायचा. आणि काय समजायचं? तुकाराम महाराज म्हणतात मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मध गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता, पाही मी श्रीमुख नेहमी आलिंगन, जेने लिंबलोन उतरेल पुसता सांगेन हित बुजून मग, बैठवणी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. या समाजात मी भक्त तू देव. तू कोण? तू या संज्ञेत कोण कोण पात्र आहे व्याकरणामध्ये? मी म्हणजे मी, आणि मी सोडून उरलेले तू.
म्हणजे मी सोडून जग उरलं ते सगळं देव रूपात पाहायचं आणि स्वतःला भक्त रूपात पाहायचं, त्याला म्हणतात भक्त. एवं सतत युक्त आहे भक्तास्त्वं परिउपासते इच्छापेक्षरं भक्तम ते शांती योग उत्तम. आता एवढं पडायला वेळ नाही. मी महाराज नाही, पण महाराजापेक्षा कमी नाही. लक्षात ठेवा आयुष्यात. मी कधीच स्वतःला महाराज समजत नाही, कारण माझी महाराज म्हणून घेण्याची लायकी नाही. जरी ज्ञानाने एखाद्या 10 महाराजांपेक्षा जास्त ज्ञान ठेवत असलो तरी मी स्वतःला कधी लायक समजत नाही. दुसंगीचा योगायोग असा होता, 8 वर्षापूर्वी भारत सरकारने भारतीय संस्कृतीचा प्रचार जगात करायचा म्हणून मोदी साहेबांनी एक योजना काढली की भारतामध्ये सांस्कृतिक राजदूत निवडायचे. सांस्कृतिक राजदूत म्हणजे अँबॅसिडर, कल्चरल अँबॅसिडर निवडायचे. त्याची ओपन परीक्षा ठेवली. त्याला मर्यादा फक्त एवढीच ठेवली की तो परीक्षा मेरिट मध्ये जो सुटेल त्याला ते पद दिलं जाईल. आता मी आपला जरा चाचपणी म्हणलं, वाचली जाहिरात, मला आपला फॉर्म तर भरा, कारण फॉर्म फुकट होता, भरायला योजना काय सोपी होती, परीक्षा सोपी होती असं मला वाटलं. पण पूर्ण भारतातून 7,80,000 लोक बसले, त्याच्यातले 34 लोकांची निवड झाली. त्याच्यात 33वा नंबर आपला लागला. अभ्यासक्रम काय होता माहिती का? 4 वेद, 4 उपवेद, 1180 उपनिषद, 9,000 ब्राह्मणके, 7,000 अरण्यके, 9 महाकथा, 27 लघुकथा, गाथा, पोथ्या, सगळ्या गीता. म्हणजे ही तर गीता होतीच, कोणती? आमची ही भगवद्गीता. अष्टावक्र गीता होती, भगवद्गीता होती, ग्रामगीता होती. जगामध्ये जेवढं जेवढं हिंदूंच्या संसारामध्ये जेवढं जेवढं आजपर्यंत साहित्य आहे, नामदेवापासून ज्ञानदेवापर्यंत, एकनाथापासून आताच्या संत साहित्यामध्ये भर घालणाऱ्या गाडगे बाबापर्यंत हे सगळा अभ्यासक्रम आणि त्याच्यावरती परीक्षा घेतली गेली. सुदैवाने थोडं 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 रोज गोळा करून करून 30-35 वर्षात कदाचित एवढा ज्ञानाचा सागर आपल्यापाशी जमा झाल्याचं त्या परीक्षेच्या निष्कर्षातून निघालं. पण तरी अल्पज्ञ आम्ही आहोत, कारण ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ते सुद्धा ज्ञानेश्वरी स्वतःला म्हणतात अल्पज्ञ आम्ही, हे आम्हा जेव्हा कळले. ते सुद्धा स्वतःला अल्पज्ञ समजता. आपण तर त्यांच्या विचाराचा अभ्यास करतोय, आपला स्वतःचा विचार शून्य. आणि म्हणून यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ भासवला जातोय पण परमार्थ होत नाही. आपण परमार्थाचं नाटक करतो परंतु परमार्थ आपण करत नाही. मग परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं हे तुम्हाला एकदा समजावून सांगतो. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? परमार्थ करायचा म्हणजे एखादी जबाबदारी तुमच्या हातात आहे. एक पेशंट आहे, आजारी आहे, तो आजारी आहे हे त्याला माहिती आहे आणि आजारपणामध्ये डॉक्टर शिवाय पर्याय नाही म्हणून तो तुमच्याकडे आलाय. बरोबर का? साधी केस समजून सांगतो म्हणजे बाकीच्या केसेस आपोआप वकिलांनी वकिलाच्या बाजूने विचार करावा, व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या बाजूने विचार करावा, मास्तरनी मास्तरच्या बाजूने विचार करावा, दलालांनी दलालाच्या बाजूने विचार करावा. या केस मधून बरं का, दृष्टांताच्या केस मधून पेशंट आलाय, त्याचं पोट दुखतंय, व्याकुळ झालाय, डॉक्टर साहेब काय पडतो माझं पोट दुखतं, नीट करा मला. का आला? कारण त्याला माहिती आहे याच्याकडे विद्या आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे आणि औषध आहे. हे 4 गोष्टी याच्या सगळ्या आहेत म्हणून याच्याकडे मी आलोय. मग त्या पेशंटसाठी हा कोण झाला? पांडुरंग झाला ना त्या दिवशी. देव. डॉक्टर साहेब तुम्ही देव आहात. आता पुढची गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरनी जर क्षणाचा विचार न करता, बरोबर आहे, अरे मला पंढरपूरला जायचं होतं, म्हणलं पांडुरंगाची सेवा करेन, पण पांडुरंग तुझ्या रूपात माझ्या दवाखान्यात आलाय. बरोबर का? आता इथे हे वाक्य थोडं समजायला अवघड आहे बरं का. तुझ्या रूपात पांडुरंग माझ्या घरी आलाय, अरे काय भाग्यवान आहे मी, चल चल झोप, तुला औषध देतो. असा विचार करणारा डॉक्टर परमार्थिक असू शकतो. पण असं करतो का? 100 रुपये दे, आपण ते इंजेक्शन देतो. डॉक्टर साहेब पोट उठलंय, मी असाच डबा सोडून आलोय, कपडे नाही अंगात नीट, माझ्या पैसे कशाला घेईन मी, ते तुमचे देईन पण मला ताबडतोब देतो. असं करतो का? मी तुला चिठ्ठी देतो, नगरला जा, तू सोनोग्राफी. माझं पोट दुखत आहे, मी मरण तवर नाही. आता असं कर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा,
मला आहे ना हे झंझट नको नको. खडकाची अवलाद आहे हा. अरे एकीकडे म्हणतोय की माझ्या विद्येचा वापर करण्यासाठी एखादा पूर्ण देह माझ्या ताब्यात देतोय. अरे गाडी कोणी गॅरेज लवकर टाकीत नाही. जमान का भाऊ तुला नाही तर घोटाळा घालून. एवढी मोठी बॉडी जी भगवंतांनी कोट्यावधी रुपये दिली ती ज्या डॉक्टरच्या ताब्यात पेशंट देतो त्याच्यासारखा श्रद्धाळू विश्वासू जगात कोणालाच म्हणायचं नाही. तिथं धंदा करा नाही, पैसे नाही, सेवा नाही. आणि इकडे म्हणायचं आम्ही फार मुलं, आम्हीच पांडुरंगाचे सहकारी आहोत आणि आमच्यासारखा देवावतार कोण नाही, आम्ही एवढ्या लोकांची इलाज करतो. पण हे इलाज मतलब ठेवून करणारा माणूस कधीच परमार्थिक नसतो. म्हणून तर परमार्थ कशाला म्हणतात? निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? मिळालं तरी चांगलं, नाही मिळालं तरी चांगलं. ठेविले अनंती तसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अजून एक ठिकाणी सांगितलं सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं बजावे, लाभालाभन धरावे मनामागे. आपण लाभ ठेवला, लाभ लाभ आता लाभ शब्द धरण लग्नाच्या काय मला लोक लिहायचे शुभ लाभ, शुभ आणि लाभ. लाभ काय? मुलगी घरात यायची. आणि शुभ काय? कार्य शुभ आहे. तो शुभ लाभ लिहायचं. पण आजकाल पेपरला येतं लाभाची पद. आता बघा शब्द किती भारी वापरला. लाभाची पद ज्याच्याकडे असते त्याच्यासाठी काटेकोर आचारसंहिता आहे. लाभाची पद म्हणजे काय? 4 जागा भरायच्या आणि कमिटीचा अध्यक्ष जो असेल तो काय झाला, त्याच्याकडे लाभाचं पद झालं. मग 4 भरताना 4 मेरिटवर भरायचे का पैशावर भरायचे का वशिल्यावर भरायचे का पुढच्या 3 महिन्यांनी डफडं वाजायचंय त्याचा डोळा ठेवून भरायचे, की कशात काय भरतोय याच्यावरती परमार्थ अवलंबून आहे. हे ज्याला कळलं त्याला देव कळला. देव डामडोल करायचा नाही. तुझं व्हावं आहे देव, देव पावयाची गेलो, देवाची होणी ठेलो. असे देव ज्याला पाहायचे असतील त्यांनी डोळे झाकून आपला अंतरंग पहा. डोळे झाका, म्हणा मी किती भामटाय, मी किती लबाड आहे, मी किती बुचर करतो, मी किती मतलबी आहे, मी आजपर्यंत जे केलं ते फक्त माझ्या पदासाठी, पैशासाठी, प्रपंचासाठी, प्रॉपर्टीसाठी, पोराबाळांसाठी केलं. तरी मी स्वतःला पारमार्थिक समजतो. मी किती भामटाय असा स्वतःवरती एकदा आरोपपत्र दाखल करून पहा. मग तुम्हाला तुमची अवस्था कळेल. मग ही सलोखता, समीपता, सरूपता आणि संयुजता इथं लय लांबचं झालं. इथं लय लांबचं झालं. किमान किमान नीतिमत्ता जागेवर आहे का माझी हे कोण तपासू शकतं? फक्त मीच तपासू शकतो. दुसऱ्याला काय समजतं माझी नीतिमत्ता काय असेल ते. आणि म्हणून या जगात तुमचं सत्य फक्त दोघांना माहिती आहे. कोणाला कोणाला? एक तुम्हाला, त्या पांडुरंगाला. तुमच्या बायकोपासून तुम्ही किती गोष्टी लपवल्या हे फक्त तुम्हाला माहिती आहे. तुमच्या मित्रापासून किती गोष्टी तुम्ही लपवून ठेवल्या हे फक्त तुम्हाला माहिती आहे. गावापासून काय काय लपवून ठेवलं हे फक्त कोणाला माहिती? तुम्हाला माहिती. किती कॉप्या लपवून ठेवल्या हे कोणाला माहिती? हे फक्त परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला माहिती असतं. हे लपवा लपवीचं काम ज्याला करता येतं त्याला परमार्थ करता येत नाही. आणि म्हणून दोघंच या जगामध्ये साक्षीदार असू शकतात. एक तर तू स्वतः, नाहीतर तो परमात्मा पांडुरंग असू शकतो. मग आजचा दिवस एकादशीचा आहे. ते एकादशीच्या दिवशी सॅलेंडर व्हा. जसं नाही का फराळ आरोपी सॅलेंडर झाला तसे आपण 11 महिने 29 दिवस फरार होतो. आज आपण काय करा? सॅलेंडर व्हा. सॅलेंडर व्हा म्हणजे काय? नतमस्तक व्हा. कशाने नतमस्तक व्हा? आपल्या प्रॉपर्ट्या, आपले पैसे, आपले पद याच्या सहित नाही. जे एकादश इंद्रिय वर्तमान काळात काम करतात. आता हे वाक्य सांगतो, प्रवचन संपवतो. एकादशीचं महात्म्य. एकादशी, एका म्हणजे 11, एकादश म्हणजे 11. 11 काय आहे? 11 आजचा एकादश म्हणजे दशमी नंतर येतो म्हणून का? नाही, हा फक्त नैमित्तिक आकडा. एकादशी ही दशमी नंतर येते, हा नैमित्तिक आकडा आहे. एकादशीचा रथ म्हणजे काय? भगवंताने तुम्हाला, मला, या जगात प्रत्येकाला एक गोष्ट समान दिलेली आहे. ते म्हणजे एकादश इंद्रिय.
एकादश इंद्रिय हे तुमच्या जगण्याचं साधन आहे. एका ठिकाणी सुंदर चित्र आहे, आंधळ आहे. लोक म्हणले लय भारी काय राव, डोळे नाही मला नाही, तुम्ही पाहिलं. एक कीर्तन खूप चांगलं चाललंय, एक बैल नाही ते बसलं. काय चाललं होतं रे? कीर्तन होतं, लय भारी होतं, मला काय ऐकू नाही आलं. बघा, एकादश इंद्रिय हेच या जगात तुमचं साधन आहे. शरीर ही खलु धर्मस्थ साधनम. आणि हे साधन जसे गाडी इंधनावर चालते, चाकावर पळते आणि ब्रेकवर थांबते, तसे हे एकादश इंद्रिय, याला चाक पण आहे, याला ब्रेक पण आहे आणि याला इंधन पण आहे. याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. आता तुमचं माझं समान झालं, तुम्ही उघडे मी उघडे, तुम्ही बडके मी बड. कसं असतं, नाही तर माझ्यावर झाकून लोक म्हणले जायला भोकवतोय, याच्यावर कागद टाकलाय, आम्ही पावसात भिजवतोय. समान असलं ना, समदुःखी आणि समसुखी कधीच एकमेकाला त्रास देत नाही. आता आपण समदुःखी आणि समसुखी झालो, हे भगवान करून ठेवलं. म्हणजे नको परत का बोलला इतका वेळ, कारण याच्यावरती कागद होता, याला पाऊस लागत नव्हता म्हणून हा बोलला. या एकादश इंद्रियाला, ही एकादश इंद्रियाची गाडी 4 तत्वाने चालते. या एकादश इंद्रियाच्या आतमध्ये अंतेंद्रिय आहे, आतून एक इंद्रिय आहे, त्याला म्हणतात अंतःकरण. काय म्हणतात? अंतःकरण. हे 11 काय झाले? या 11तले 10 बाहेर झाले, या 11तले 10 बाहेर झाले. आतमध्ये 3 आहेत आणि या दोघांच्या मध्ये जॉईंटर आहे. जॉईंटर नाही का, खाली गाडीला ऍक्सल असतो, त्याला जॉईंटर असतो. या आतल्या 3 आणि बाहेरच्या 10 याला मध्ये जॉईंटर आहे. काय नाव त्याचं? मन. असे किती झाले? एकूण 14 पार्ट परमार्थात काम करतात. बाकी तुमचं वजन किती, तुमची बुद्धी किती, तुमचे केस कशा रंगाचे, तुमची तब्येत कशी, तुम्ही आजारी का नाही, याच्यावर परमार्थ काम करीत नाही. परमार्थ फक्त या 14 गोष्टीवर काम करतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरणामध्ये असणारं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यातलं मन आहे ना, ते मन इकडे इकडं इकडे इकडे जॉईंट करतं. इकडून पाहिलं तर इकडचं दिसतं, इकडून पाहिलं तर इकडचं दिसतं. एकच मन. सुखादी उपलब्धी साधनम मनहा तच्च नित्यम च एकम च सूक्ष्मम च, असं सांख्यशास्त्रात वर्णन केलेलं आहे. त्याच्यावर चिंतन मांडत नाही, पण एकादशीचं सगळ्यात शेवटचं चिंतन सांगतो की आज आपण या एकादश इंद्रियाने सॅलेंडर व्हायचं. कसं व्हायचं? डोळ्याने भगवंत पाहायचा, कानाने भगवंत ऐकायचा, मुखाने भगवंत बोलायचा. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला जनी, हरी बोला वनी, उठता बैसता हरी बोला. आता एकच काय करायचं? सोपं समजत तुम्ही? हे काय सोपं वाटलं? ज्या शरीराला स्वार्थाची सवय लागली त्याला परमार्थ झेपण. ज्याच्या होठाला रक्त लागलं तो होठ सोपा वाटला तुम्हाला? नाही. लक्षात ठेवा, हे आपण म्हणतो ना याच्या होठाला रक्त लागलेले, हा शब्द काही सोपा नाही. परमार्थातला सगळ्यात शेलका शब्द आहे. ज्याच्या होठाला रक्त लागलं तो होठ कोणाला सोडित नाही. तसा ज्याच्या अंतःकरणाला स्वार्थ चिटकला तो परमार्थ घडायच्या लायकीचा नाही. मग करायचं असेल तर काय करा? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार आहे. हा इह लोकीचा व्यवहार आहे. आता या विश्वनाथरावचा परलोकाचा व्यवहार चालू होणार आहे. इथल्या लोकांचा व्यवहार संपणार आहे. इथले ऑडिटर आता रिपोर्ट करून गेले, आता शासनीय ऑडिटर येणार आहे आणि याचा रिपोर्ट करणार आहे. इथल्या ऑडिटरनं फक्त सांगितलंय काय प्रॉब्लेम नाही, पण तरी शासनाचा ऑडिटर आल्यावर काही ना काही घोटाळे काढतो बाहेर. तसे आमचे इथले ऑडिटर म्हणले यांना मुक्ती द्या. हे सगळे आपण कोण झालो? ऑडिटर झालो. पण आता याचे परत यमाचे दूत ऑडिटर म्हणून काम करतात. ते काय ऑडिट करते आणि ते काय त्याचा मोक्ष लावते, त्याचा वर्ग काढते. त्याप्रमाणे पुढे घडणार आहे. परमार्थ करायचा असेल तर सॅलेंडर व्हा. आणि आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला स्वतःला नेहमी भक्ताच्या जागेवर बसवा.
आणि या जगात, या सजीव सृष्टीमध्ये जे जे चराचरात आहे त्या सगळ्यांना देवाच्या जागेवर बसवा. एक झाड उपटायचं असेल तर आपण देवाचं तर हे देवरूपात नसेल ना असा विचार करा. जसं म्हणतात उमराचं झाड तोडू नये, पिंपळाचं झाड तोडू नये, तसं एखादं लिंबाचं झाड तोडताना सुद्धा 1000 वेळा विचार करा या झाडात सुद्धा देव असू शकतो. एखाद्या कुत्र्याला विनाकारण काठी मारताना, दगड मारताना 1000 वेळा विचार करा की हे कुत्र खंडोबाचं तर नसेल. एखाद्या सापाला विनाकारण मारताना 1000 वेळा विचार करा हा नागपंचमीचा तर या शेष नागाचा अवतार महादेवाचा तर नसेल ना, देवाचा तर नाग नसेल ना. मग मी जर याला मारलं तर मी काय करणार आहे, देवाला डिवसणार आहे. आणि देवाचा जर कोप झाला तर माणसाची काय गत आहे. म्हणून 2 वाक्यात प्रवचन संपलं. ईश भक्ती का करायची तर ईश्वर निष्ठ माणसाला मोक्ष मिळण्यासाठी करायची, पण नश्वर निष्ठ माणसाला ईश भय निर्माण करण्यासाठी करायची. आता हे वाक्य थोडं जड झालं. एखादा लय हुशार आहे पण त्याला नेमका अर्धांगवायू झाला. आईला ते म्हणतो काय करावं, सगळं हलून डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणतो फार उपचार नाही आमच्याकडे, स्कॅन करा, MRI करा, सगळं करा, लाख रुपये डिपॉझिट भरा. आमच्या इमारतीचे सगळे पैसे आम्ही पेशंटकडूनच वसूल केले, त्याच्यामुळे इकडे काय आमच्या ऐगे नाही. पण बाबा आमच्या मर्यादा खूप मोठ्या आहेत, आमच्या हातात फार नाही. आणि मग याला मनातल्या मनात आठवतो आईला आपण त्याला लुटलं बरं का. शेवटी आपली नीतिमत्ता त्या टायमाला फेल गेली. शेवटी ईश्वराच्या दारात हे कधी ना कधी फेडावंच लागत बरं का. हे त्याला फेडायला लावा, त्याला म्हणा तू पाप केलं म्हणून तुला झालं, ते नका कर ना. तरी प्रत्येकाला पापी समजा, स्वतःला तर नक्की समजा, बाकी कोणाला समजा अगर समजू नका. स्वतःला समजा की मी पाप केलं म्हणून मला असं झालं. हे ज्याला समजलं त्याला ईश भय म्हणतात. आणि ईश भय ही एकमेव परमार्थातली ताकद कलियुगामध्ये आहे. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरणाची किंमत जास्त आहे. जास्त बोलत नाही, भरपूर झालं. विषय जो सांगितला तो अंतःकरणामध्ये ठेवा. प्रत्येकाची सेवा करताना मनामध्ये आजादुजा भाव ठेवू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प कभी तुम बन न सको तो काटे बनकर मत रहना. झालेली सेवा या ठिकाणी